अनैतिक संबंधातून झालेल्या खून प्रकरणातील 2 फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात। बुलढाणा शहरातील जयस्वाल चौक परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात सागर उर्फ पप्पू जाधव वय वर्ष 38 याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केले आहे। सोनू जाधव राहणार भिलवाडा आणि त्यांचा साथीदार आनंद काकफळे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली होती। सागर जाधव हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते। मिरवणूक संपल्यानंतर ते रात्री उशिरा घरी परतत असताना जयस्वाल चौक येथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। पाठीवर गंभीर वार झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते। त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले होते। या प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत। मागील 2 दिवसापूर्वी इथे एक हत्या घडली होती। त्या हत्येच्या अनुषंगाने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यात आली। त्या पथकाने ह्यातील जो आरोपी आहे त्याला शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि त्यानंतर आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। उद्या माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करून आणि पुढील तपास आम्ही करू। मी हे जाणतो की हत्यामध्ये जो मरण पावलेला आहे त्याचे घरचे आणि त्याच्या वार्डातले लोक यांच्या मनामध्ये आरोपीबद्दल फार आक्रोश आहे। माझं ह्या नुकसानापायी म्हणजे ज्या परिवाराला हे नुकसान झालेलं आहे त्यांच्याप्रती आम्ही सजग आहोत। माझं हेच आव्हान राहील की आपण कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना तपास कार्यामध्ये मदत करा। पोलिसांना तपास कार्यामध्ये काही अडचण निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नका की जेणेकरून तुम्ही कायदा हातात घ्याल आणि तुमच्याविरुद्धच गुन्हे दाखल होतील। मला आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करू द्या, तपास करू द्या आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, हेच मला सर्वांना आव्हान आहे।